मित्रांनो, हिंदकेसरी पुसेगावचं मैदान होतंय. रेलचेल चालू असती आणि सद्यस्थितीला आत्ता मैदानात काय चालू आहे लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही गट बघताय, अटीतटीच्या लढती बघताय, पण लाईव्हच्या बरोबर इकडे काय काय गोष्टी चालू असतात त्या तुम्हाला दाखवतो. सद्यस्थितीत आत्ता काय चालू आहे या माझ्याबरोबर. गट पास केला म्हणजे केलाच आणि सगळ्यात महत्वाचा घरचा साज. आणि घरचा साज आणि कडणी 1 नंबर तासावर. हे घरचा साज का ठरवलं तुम्ही करायचं? आता माझ्या बैलाला 4-4, 5-5 नंबरची बैल मागायला लागले, तर माझा बैल आहे की माझा घरचा पाळणार, त्यामुळे आमची घरची जाण्याचे ठरलं. आमचा गुंडा भाऊ म्हणला नाही म्हणला तुम्ही लोकांच्या बैलांना बैल देता, माझ्या बैलाला कधी द्यायचं बैल. आता तो वजीर त्याच्याकडे आहे ना, त्याच्या भावना थोड्या होत्या, न दिला तुला सर. बरं आहे आपलं घरचा साज. हां मग काय, आणि विशेष म्हणजे घरचा साज असून गाडी कडं नव्हती, 1 नंबर तासावर. तरी ती रिस्क घेतली. चॅलेंज नाही, एकदा मैदानात आल्यानंतर एकदा परत जायची इच्छा नाही कधी होत, मग ती कुठेही असो आणि कुणी असो. विश्वास सगळ्यात जास्त सुंदरवर, दोघांवर पण आहे, त्याच्यावर तर आहेच आहे, त्याच्यावर पण आहे. आता किती वर्ष झालं बैल पळतोय. पुशेगावचं पहिलं मैदान गाजवलं म्हणजे अजूनही तो थरार लक्षात येतो. अजून बैल म्हणजे एक वेगळी शक्ती म्हणायची. आजपर्यंत तसाच एक डौल आहे पळण्यात, एक वेगळा. हिताला आणि बिगर गटाचा कधी गेला नाही. गट पास केलेला आहे त्यांनी प्रत्येक वेळेस. नशीब असतं, प्रत्येकाचं भोग असतं, ते त्या हिशोबाने काय असलं नशिबात असतं त्याच्यात तर होऊन जाईल काम. काय सगळ्यात महत्वाचं सुंदर त्याच्या यानं प्रयत्न करताय आणि तुम्हीही प्रयत्न नेहमीच करत राहता. हो 100%. थोडं झालं त्याला इंजुरी झाली, बघू आता काय होतं. 5 तारखेनंतर आता वडकीला पळवलं, त्याच्यावर आत्ताच पळालो आहे. तर आता ही बोला, बरेचशा तुम्ही चांगल्या म्हणजे आपण म्हणू चांगली सगळीच बैल चांगली पळतात, पण अशी टॉपच्या बैलांना पायरा मागितला सुंदरसाठी, सगळ्यांना मागितलं. काय म्हणून नकार देतो? नाकारत नाहीत, पुढचं मैदान पळू. होकारही देत नाही. हा होकारही देत नाही, पुढच्या मैदानाला पळू. आता शेवटी ते त्यांच्या बैलाचे मालक आहेत, आपण आपल्या बैलाचं मालक, त्यांची इच्छा. सगळ्यात महत्त्वाचं सुंदरनं फक्त मैदानात येणं हेच प्रेक्षकांना पर्वण असतं, पळणं तर दुसरी गोष्ट आहे. आणि आज आलो आहे फक्त प्रेक्षकांकरताच आम्ही आलेलो आहे. त्याचं वय झालेलं आहे, किती दिवस पळवायचं त्याला, पण लोक बसून देत नाहीत ना. कित्येक फोन आले असतील, सुंदर येणार आहे का, सुंदर येणार आहे का, आपलं सुंदर येणार. ती भावनाच वेगळी असते त्यांची विचारण्याची. म्हणून त्या अनुषंगानं चला बाबा, गट पास होऊ नाही होऊ, मैदानात येऊन बांधू, लोकांना त्याचं दर्शन तर होईल. आणि आत्ता म्हणलं आपण मैदानात तर सगळ्यात वयोवृद्ध बैल. हो सगळ्यात, ह्यो आणि मथुर 2 बैल आहेत. प्रेक्षकांना म्हणण्यापेक्षा सुंदरच्या चाहत्यांना काय सांगाल? कारण बरेचशा चाहत्यांना पळालेला माहिती आहे, पण तुम्ही एकत्र असं दिसलं की एक वेगळं चैतन्य राहतं की तात्या आणि सुंदर वेगळं समीकरण आहे. चैतन्य देणार बैलगाड्यात व्यक्तिमत्व, दोन्ही बैल आणि मालक सुद्धा. असंच प्रेम शेवटपर्यंत राहूच्या त्यांचं. बाकी याच्या पलीकडे त्यांना काय सांगणार मी. तात्यांची भरपूर मुलाखत होऊ शकते, पण तुर्तास सगळ्यांना गाठी घ्यायच्या असतात. आणि सुंदर काय नेहमीच बॉस म्हणतोय आपण, त्यामुळं त्याला काय वेगळं आपल्याला उपाधी द्यायला ऑल द बेस्ट बी द्यायची गरज नाही. मैदानात आला, उभा राहिला आणि आपण म्हणू की त्याचे चाहते भेटले, हेच त्याचं विजेतेपद आहे. 100% तेच आहे. चाहत्यांकरताच आपण मैदानात येत असतो ना. मी थोडंच हारजीत हा नंतरचा पार्ट आहे, पण आज हा समाज त्याच्याकडे का बघतो, त्या हिशोबाने त्यांच्याकरता यायचं मैदानात. बाकी काय चालेल. मित्रांनो, अजून पुशेगावच्या मैदानात गटपात झालाय. काय नाव याचं? पंढरपूर एक्सप्रेस सोन्या. सोन्या. अगोदर कुठं राहिला गुलाला? गुलाल निमगी कितका, कितकी निमगाव. पहिरा कोणावर होता? पैरा ही सावकार होता.
चोराट्यात राहिलाय 2-3 मैदान चांगला राहिलाय राहिलं पुशेगावात गट पास करणं पुशेगावात कडन गट काढलाय अरे वा कडन 8 नंबर तासावनं किती वेळा ह्याच्यात 25 नंबर गटात पळालाय चला ऑल द बेस्ट मित्रांनो बघा असे काय काय गटपात झालेत तर आता काय काय पाळणार आहेत आता ह्याच्या कामगिरीकडे लक्ष आहे. हा कुठला बैल आहे तर सचिन आदत वासरू सचिन वडकी मैदानात कमाल केली होती. तोच पायरा आहे ना सचिन आणि लक्ष्या काय हा बैल कुठला सावकार सावकार दडसवाडी उंबरगावचा 5001 सावकार दडसवाडीचा 5001 सावकार उंबरगाव पहिल्यांदाच गटपात झाला काय मोठ्या मैदानात हा मोठ्या मैदानात पहिले किती गोल आलाय आदत मध्ये 6 गोलाला आहेत आता दुसरा आहे दुसरा आहे ना हा दुसरा आहे. कडनं केला कडन कडनं कोण पळाला हा का तेव्हा त्यो कडन पळा त्याचं नाव काय सोनिया सोन्या आणि हा पळाला सावकार. सावकार चालेल असंच काय काय आपण गोष्टी बघूया या मित्रांनो एक प्रसिद्ध बैलगाडी मालक भेटलेत कुठनं आला आत्ता दुबईवरनं दुबईवरनं आलो एक 4-5 दिवस झाले येऊन या मैदानासाठी झाले थोडक्यात असं. वेगळा उत्साह असतो पुसेगाव म्हणलं की हां पुसेगाव पेडगाव हे जे मैदान आहे ते महाराष्ट्रातली म्हणजे ज्याला आपण मानाचं मैदान किंवा हिंद केसरी मैदान म्हणतो त्या मैदानासाठी लोक जिथून असतील बैलगाडी शौकीन किंवा बैलगाडी चालक ते किंवा प्रेक्षक ज्याला बैलगाडीची आवड आहे अशी सगळी लोक बऱ्यापैकी या मैदानात येत असते. आज नियोजन काय आहे बैलांचं बैलाचं नियोजन आहे डायमंडचं नियोजन एक संभाजीनगरचा खोंड आहे त्याच्याबरोबर आज गाडी पळणार आहे. इथं गुलाल झालाय का कधी तुम्हाला पुशेगावच्या मैदानात? नाही इथं नाही झालं. इथं गुलाल मिळवणं म्हणजे खरंच नशिबानं आणि जेव्हापासून चालू झालं या बंदीनंतर कारण आम्ही बंदीतलं असल्यामुळं बंदीनंतरच आम्ही चालू केलं तर त्यामुळं अजून काय नाही कदाचित आज होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. मित्रांनो लखन ज्या बैलाच्या कामगिरीकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे पायरा झालाय पाहिजे किती दिवस अगोदर झालेला सर्जा दहाजानं हा मायनीच्या मैदानात झालाय अगोदर गाडी पळाली हा एकदा पळालेली आहे पब्लिकनं 1 नंबर केलेला आहे एक नंबर एक केलेला नंबर आहे. केलेला आहे म्हणजे अनुभव असणार आहे एकमेकांप्रमाणे. ड्रायव्हर कोण राहील ड्रायव्हर दिलीप ड्रायव्हरच दिलीप ड्रायव्हर बर दिलीप ड्रायव्हर काय सांगाल तुम्ही आज एकदम चांगलं नियोजन करून आलाय हाय चांगलं नियोजन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगोदर पळाली त्याचा फायदा होणार. हा अगोदर पळाल्यामुळे फायदा आहे आणि गाडी एकसारखी पळती. पुन्हा एकदा सांगा कितव्या फाटीत आहे आणि गट कितवा 71 मध्ये 3 नंबर तसं. आता पहिरं माहीत झाल्यामुळे बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे तसा शांत आहे लक्ष नाही का हा शांत आहे. शांत सगळी लोक बघा येतील ना हा पब्लिक वाढली आता है ना प्रसिद्धी वाढली बैलाची प्रसिद्धी वाढली फॉर्च्युनरच्या मैदानानंतर. चालेल ऑल द बेस्ट तुम्हाला. चालेल धन्यवाद. मित्रांनो अनेक बैला चाहते असतात पण आत्ताच 30 नोव्हेंबरला ज्या बैलाचं निधन झालं आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची बैलगाडी शर्यत जणू वेगळ्या उंचीवर नेली असा बैल मोठा लक्ष ह्या पुशेगावच्या मैदानात असं विक्रमी यश मिळवलं या बैलानं. का बॅनर करावा वाटला मोठा लक्षाचा? हा बॅनर कधीच लक्षाला मी बघितलो नव्हतो. मग मी ह्या लक्षाला बिनजोड बादशाह हो पहिला मोठा लक्ष हा कधीच बघितला नव्हतो ना लक्षाचा बॅनर मी बनवला आहे. बरोबर म्हणजे आज आम्हाला ह्या पुशेगावला आज मथुर आणि लक्षा एकत्र बघण्याचं स्वप्न होतं म्हणून हा बॅनर आज तयार करून आणलेला. लक्षा तुम्ही बघितलाय पळताना आता त्या काळाला मोबाईल वगैरे काय नव्हतं. सोशल मीडियाच्या सोशल मीडियाच्या माध्यमाने बघितलोय. असं ह्या पुशेगावच्या मैदानात असं विक्रमी असं फरकानं 1 नंबर केला आहे. छोटा लक्ष मोठा लक्ष म्हणजे त्याच्यासारखा सिमी आजपर्यंत कोणी काढला नाही. बारका लक्षाकडनं आणि मोठा लक्ष आतनं आणि ते फोटो फेमस आहे. हो फेमस आहे. तर ही किमी आहे मित्रांनो. बैल गेला तरी त्याच्या कारकिर्दीमुळं आणि त्याच्या पळामुळं बैल असा जिवंत राहतो. असाच कायम आठवणीत राहणार आणि हृदयाच्या कप्प्यात राहणार मोठा लक्ष. कारण असे जे चाहते असतात लक्षावर प्रेम करत असतात तर बघा असे काय जे आठवणी म्हणून बैलांचे होल्डिंग ह्याच्यामध्ये दिसतात ह्या पुशेगावच्या मैदानात आणि हे सगळं फॅन फॉलोईंग. अजून काय काय गोष्टी बघूया. नमस्कार. कुठलं गाव? नारायणपूर. चांगला बैल देखना बैल सांभाळलाय.
कोणाची पैदास आहे कुठल्या बैलाची आपण घेतलाय 7 महिन्याचा होता तेव्हा. होय कुठं कुठं गुलाल घेतलाय गुलाल त्याने बलकवडेवाडीला 1 नंबर केलाय. मग चालूच आहे त्याचा 1 नंबर 2 नंबर 3. आज पायरा कोणाबरोबर आहे साई बरोबर कुठला साई माळशिरसचा. बर आप्पांचा आपणचा. बर नगराध्यक्ष सचिन वावरे हां. काय नाव ह्याचं सांगा की पहिला तर बाजी कुठला बाजी नारायणपूरचा. नारायणपूरचा बाजी बर कितव्या गटात पळणार आहे 71 मध्ये. 71 मध्ये कितीला मागणी झाली बैलाची आता त्याला 35ला मागितला होता. मग का द्यायचा नाही नाही त्याने आपलं सगळं चांगलं केलं आणि त्याला देऊन काय करणार. घरची परिस्थिती काय शेती किती आहे शेती 1.5 एकर आहे. तरी काय विकणार परिस्थिती सुधारल ना सोनं आहे ना. सोनं असल्यावर कसं विकायचं असं नाही का. सोनं आहे तुमच्यासाठी आमच्यासाठी सोनं आहे ते. पण बघितलं काय काय आता ठिकाणी असं असतं की चांगल्या किमतीला येते बैलाला किंमत येते आणि त्याच्यानंतर विकलं जात नाही परत बैल पाळायला बंद झाले की मग आता फुकट म्हणलं बी घेतला नाही असं म्हणतात अनेक लोक बघितलेलं आहे. मग असे अनुभव डोळ्यासमोर असताना कसं काय मग ज्याचा त्याचा प्रश्न आला पण आपल्यासाठी ते सोनं आहे आणि त्याने आपलं सगळं चांगलं केलं. आता आपलं नाव नाही तिथं केलंय त्याने. नाव सांगा त्याचं बाजीराव बाजीराव रणमेसन पुरंदरचं. तुमचं नाव काय शांताराम नाना गोळे. चांगला अगदी देखना बैल आहे दाताला कसा आहे दुसा आहे. दुसरा आहे फक्त दुसा आहे. अरे वा चांगला आहे कुठं असतो बैल हा नारायणपूरला. नारायणपूर नारायणपूर म्हणजे एक्झॅक्टली गाऊन हा दत्त मंदिर कुठं आलं नारायणपूर पुरंदर तालुका पुरंदर किल्ल्याच्या पायथ्यालाच. वा चांगल्या भूमीतून येतो ऑल द बेस्ट तुम्हाला चांगला बैल सांभाळलाय. मित्रांनो काय काय जे बैलगाडी मार्ग त्यांचा पराभव बी झालेला असतो. कितव्या गटात उतरली गाडी आमची 34 मध्ये 3 नंबरला उतरली. 34 मध्ये 3 नंबरला हां. कसं काय नाही कसं काय कुठलं काय गाव आम्ही विंग तालुका खंडाळा जिल्हा सातारा. बरं बरं दाताला कसं आहे दुसरा खोंडे आता हां. दोन्ही कांदे पळतोय पण आपल्या पैऱ्याचं नियोजन होत नाही त्यामुळं थोडं मार खात्यात गाड्या. हळूहळू पैर भेटल्यानंतर होईल. हां चालतंय. तर ऑल द बेस्ट. ओके थँक्यू. मित्रांनो घरचा साज पाळणार आहे उर्मिलाताई यांचा अर्जुन आणि राजा. घरचा साज म्हणतात पण लांब लांब बांधतात तुम्ही एका अगदी जवळ बैल बांधतात. नाही एकत्र झुपायला इथं कसं फोनची रेंज नसत्या. दोन्ही बैल एका वेळी एक न्यायला झुपायला बरं पडतंय. पण ही आता झालंय वेगवेगळं तिकडं बांधायचं एक बैल इकडं. पहिली एका असे जवळच बांधायची की हो पहिली काय एका मालकाची एकत्रच बैल असायची किंवा पायराही दुसरा असला तरी पण एकत्र बांधायची. आता काय बांधत नाही काय वाटतंय तुम्हाला काय नाही कसं तर्क वितर्क वेगवेगळं झालं लोकांचं. काय की एकत्र बांधली की पळत नाही ते. होय. हा दोन्ही बैलांची मन जुळली की एकामेकाला टाकून पळत नाहीत पण त्यामुळे गाडीला गती लागत नाही. होय दादा उलट आहे ना उलट मन जुळली तर गाडी चांगली पळणार का म्हणजे गाडी फॉल वगैरे होण्याचे काही चान्सेस नाही ना. मन जुळली तर दोन्ही बैल एकजुटीनं एकाच म्हणजे सूत म्हणतो ते सूत लागते गाडीला चांगलं. म्हणून बघा जुनी बैल तुम्हाला काय काय फोटो बी दिसतील एका शेजारी एक बांधलेत अशीच बांधलेत. आता राजाने अर्जुन बघा असा शेजारी बांधला आणि ती म्हणते ते उलट मन जुळतं आणि एक चांगल्या पद्धतीनं होतं. अजून काय फायदा आहे एकाच दावणीला बैल बांधले ती पैरा असू द्या समजा बाहेरचा असू द्या पण शेजारी बांधण्याचा काय फायदा होतो. फायदा काय होतो बैल सुटताना खाली गडबड होती तामसाळपणा करते त्यावेळी एका बैलाचा दुसरा बैल भ्या खातो त्यामुळे गाडी बाहेर काढण्याची शक्यता असते. दोन्ही बैल एकत्र बांधल्यामुळे एकमेकाला भीत नाहीत. दोघांचं एकमेकाविषयी म्हणजे असं नातं जुळतं थोडक्यात. नातं जुळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं एवढं मोठं मैदानातलं नंतर नेटवर्क लागतंय न लागतंय आणि कसं कॉन्टॅक्ट होत नाही. बैल झुपाय जाताना आता बघताय आज 111 फेऱ्याचं मैदान आहे. किती स्पीडनं मैदान चालू आहे. एका वेळी दोन्ही बैल एकत्र न्यायला सगळे पोरं एकत्र बसायला सगळ्यालाच बरोबर. ड्रायव्हर कोण असेल ह्या गाडीत आप्पा ड्रायव्हर असतील. तर ऑल द बेस्ट. धन्यवाद. किती वेळ पळणार आहे 84 मध्ये 3 वर. 3 वर तशी काय अडचण नाही मग. हो चालेल झाली तयारी सगळी. मित्रांनो आत्ताच वडकीचं मैदान ज्या जोडीनं गाजवलं सचिन आणि दुसरा लक्ष आणि ही जोड पळवण्याचा निर्णय मोठ्या मैदानात ही सगळं आमचे टीम मेंबर आहेत त्यांनी सगळा निर्णय घेतला.
भैया ड्रायव्हर बांबवडी हेच सगळं कॉम्बिनेशन सगळं तो पहिलाच मसाला आहे ओळखीचा तोच आता एवढ्या मोठ्या मैदानात हा बैल पहिल्यांदाच पळतोय का? म्हणजे मोठ्या मैदानातलं आपण म्हणू की पदार्पण. श्रीनाथ केसरीला पण 6 नंबर झालेला आहे, ओळखीला 2 नंबर झालेला आहे. हिंद केसरी पुशेगाव एवढं जे पॉप्युलर मैदान हां तसं बघितलं तर तो पहिलाच आहे. आता गाडी तर किती वेळ पळेल बोला? रेस सिस्टममध्ये 5 नंबर. ह्या गाडीच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. लक्ष मित्रांनो, सैतान आहे 2 वर्ष पुशेगावच्या गोलाचा मानकरी. पण ह्याची लढत कुणाबरोबर असणार आहे? मधी फक्त टेम्पो उभा आहे बघा. तर ह्याची लढत असणार आहे बादल बरोबर. बादल आणि सैतानची लढत तुम्हाला दिसेल एकाच गटात बघा. फक्त अंतर असतं एका टेम्पोचं. मित्रांनो, मथुर बरोबर कोण पळाल तर बावऱ्या, फलटणचा बावऱ्या. आणि आत्ता चालू सीझनमध्ये एक चांगला पळणारा बैल, कंटिन्यू गोलालाच असणारा बैल. आज दोघांची गाडी चांगली पळाली, मथुर आणि बावऱ्याची. अजून बैल आहेत बघा. इथं तर सद्यस्थिती अशी चालू आहे की सगळ्या गोष्टी आहेत. तिकडं रैना आणि घरनिकीचा राजा पळणार आहे. आत्ता प्रतीक्षेत आहेत. इकडं बैल सांगा कुठला बैल? कुठला वजीर? मल्हारपेठ नारायणकरांचा वजीर कोणावर पळणार आहे? दाडोलीच्या पवार सरांचा देवा. आणि कितव्या गटात? 85ला 1 नंबर तास 1 नंबर कडनं पळणार. कडे. तर ऑल द बेस्ट. थँक्यू. तर मग अशी बैल आहेत. प्रत्येकजण आपापल्या बैलाच्या असं आस धरून असतो की चांगलं काहीतरी आपल्याला भेटेल, यश भेटेल. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि अर्थातच एवढी गर्दी दिसती तर कोण असेल तुम्हाला कळलंच असेल. बावऱ्याबरोबर पळालेला मथुर असली की गर्दी असते. आणि सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता. भरपूर गर्दी असते मथुर असेल तिथं. कुठला आहे बैल? हा बैल SK नाईक मुंबई शिरडोनचे SK सेट आहेत, त्यांनी घेतलेला बैल आहे. वडूदचा महाकाली हो. बर, कोणावर पायरा असणार आहे आज पुष्पा, सातार रोडचा पुष्पा. आणि कितव्या गटात असणार आहे? 60 मध्ये. आणि फाटीव कोणत्या? 6 नंबर तास. ह्याच्या अगोदर कुठं मोठ्या मैदानात गुलाल झालेत? पेडगावचं मोठं मैदानात हिंद केसरी आहे. म्हणजे तसे भरपूर फायनल आहेत, पण पेडगावचा म्हटलं तर मोठं मैदान तर पेडगावचं मैदान. बिनजोडचं काय विक्रम आहे त्याचे? कुठलं? बिनजोडला कसा पळतो? बिनजोडला पण चांगला आहे. आता आम्ही मुंबईला नेल्यापासून 3-4 अड्डे केले. 2 अड्डे तर 1 नंबरने चाललं आहे. बाकी नंतर थोडी घासाघाशी ती बाहेरचा थोडा पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळं मागे आला होता. तुम्ही कुठनं घेतलाय हा पुशेगावच्याच यात्रेतून घेतला होता 3 वर्षापूर्वी. कितीला विकला असेल त्यांना? ते आमच्या रिलेशनमध्ये झालेलं आहे. विक्रीची आम्ही किंमत सांगू शकत नाही. ते आमच्या एक संबंधामुळे तो आमचा व्यवहार झालेला आहे. चालेल. पण ते लेखी टाकी तर झाले ना? हा, लेखी टाकी. बैलगाड्यात काय नाही, ते तसा प्रकार होणार नाही, कारण आमचा एकमेकांवर विश्वास आहे. मित्रांनो, आदत वासरू, पहिल्यांदा नाव सांगा जे नवीन प्रेक्षक आहेत त्यांनाच. जे फॉर्च्युनरचं मैदान झालं मथुर बरोबर पळालेला पुष्पराज. बरं, आज पायरा कोणावर आहे? बैल आहे आपल्या गावचा साज आहे. घरचाच साज? गावचा आहे. घरचा नाही, गावचा आहे. गावचा आहे? हो, गावचा. बरं, कुठलं पैर ऑप्शनला होतं? कारण तसं काय नाही. पायरं झालतं, एकच चांगला पायरा झालता, त्याच्यामुळे बाकीच्या पायऱ्याला नाही म्हणलो. आणि त्यांनी ऐन टायमाला नंतर म्हणले नाही जुळणार, तुम्ही दुसरा पायरा बघा. फसवलं म्हणायचं? फसवलं. मग काय आता त्यांना कशा पद्धतीनं उत्तर देणार? उत्तर आपण काय द्यायचं, वासरू देते उत्तर त्यासनी. बरोबर, असंच पाहिजे. खूप चांगला मेसेज सांगितला. बैलगाड्याच्या शर्यतीत उत्तर हे बैलच पळून देतात. कृपया कुठल्याही माणसांनी कमेंट्स करणाऱ्यांनी ते उत्तर न देऊ नये. आणि त्याच्यामुळे ते वादविवाद होतात. बैल पळून उत्तर देतात. विक्रमी खरेदी आदतमधली? होय, विक्रमी खरेदी. कितीची? 26 लाख 1 रुपया. 1 रुपया? होय, 26 लाख. बर, कसं काय मग कोणी सुचवलेला हा घ्यायला कोंड?
आम्ही 1-2 मैदानात बघितलेला. मॅडमचं मैदान झालं पहिल्यांदा, उर्मिला मॅडमचं, त्या मैदानात बघितलेला, जलवाबर पळालेला. नंतर गाणं मैदानात बघितला. 2 मैदानात बघितल्यावर आमचं ते बेंडावड्याचं सूर्य ड्रायव्हर नाही का, त्यांनी, नंतर आमच्यातली पोरं आहेत लेंगऱ्यातली, त्यांनी सुचवलं. अवघड आहे बैलगाड्यात, लय अवघड आहे. 26 लाख देऊन सुद्धा परत तेवढंच खर्च करावे लागतात काय ना? असं काय नाही, आपल्याला अशी काय अजून तरी नाही गरज पडली काय पैसे द्यायची. मागणी तर होतात. मग मागते, आता मागणार का कोणा, जो तो पैशासाठी करतोच काहीतरी, सांगते ती पाहिजे म्हणून येते. जास्त वेळ घेत नाही मला पळायला यायची. कितव्या गटात पळणार आहे? 105 मध्ये 105 म्हणजे निवांत आराम. आणि फाटीव 4 नंबर. तर आता रेस्ट देऊया वासरालाही आणि कधीतरी अशी मोठी मुलाखत घेऊया आणि सगळ्या गोष्टी विचारूया. तर तुर्तास पुष्पराज पळणार आहे गट क्रमांक 105, 4 नंबर तास. 4 नंबर तास. धन्यवाद. त्यांना राहिले बी ही नाही पाहिजे. हां घ्या 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 घ्या. मित्रांनो, एक मोठा आणि रुबाबदार बैल आहे. सांगा बैलाचं नाव. बैलाचं नाव भवानराव. काय? भवानराव. भवानराव. असं कसं नाव ठेवलं? आहे तसंच वेगळं ठेवायचं. एक ते इतिहासातला योद्धा आहे, बरं. त्या उपाधी दिलेली आहे ती. वा. आणि बैल कुठं कुठं गोलाला राहिलाय? गुलाला आता हे मोठे मैदान आता पुशेगाव, पेडगाव इथं गटपास आहेत. गटपास मध्ये आपलं आदत वयात ओपन मध्ये गटपास आहेत. मोठा बैल आहे की चांगला. सलगरी. सलगरे. रेतनासाठी चांगला बैल आहे. आहेत, मागणी भरपूर आहेत, पण अजून आपण नाही चालू केला. ॲग्रेसिव्ह होईल. ॲग्रेसिव्ह आहे. इथं आता माणसात वयाशी करतोय, ॲग्रेसिव्ह. चांगलं मोठं माप आहे. हरण्या खिल्लारमध्ये आता म्हणजे मापाला टोपला आहे. बर. आणि कुणाची पैदास वगैरे काय माहिती काढली? काढली या. तो आपला ह्यांचा आहे का नाही, पिंटू माळींचा काळा बैल. काळा बैल, त्याच्या भावाचा बच्चा आहे. बरोबर. सलगरची पिंटू. पिंटू माळींचा तो आहे का नाही, नकटा. नकटा. त्याच्या भावाची पैदास आहे. चांगला आहे. अगदी रुबाबदार बैल, म्हणजे पळू किंवा न पळू, पण असं रुबाबदार बैल असलं की दावणीला एक वेगळी शोभा असते. तेवढ्यासाठीच ठेवलाय. भरपूर मागणी या रत्नासाठी, अजून चालू केला नाही. चालेल, चालू केल्यानं आपण घेऊ मुलाखत. कुठं राहत आहे? नाव, ओळख? ढवळ, फलटण. बर. मित्रांनो, बघा आत्ता काही लोकांची मैदानाची तयारी चालू असते. काय जे लोक आहेत ते फक्त बैल दावणीला असावं म्हणून ठेवत असतात. जरूर नाही की पडलंच पाहिजे. अशी वस्तू, अशी डौलदार वस्तू असणं. नियोजन करेल का नाही तिथं गट काढतोच. 2 महिन्यातनं जाऊ द्या, 3 महिन्यात जाऊन समाधान करतो. गट काढलं ह्या समाधान. दावणीला राहिला तरी समाधान असतोय. येणारे सगळे बघतात, विचारतात. चालेल, जास्त वेळ घेत नाही. पुन्हा एकदा नाव सांगा ह्या रोड. भवानराव. भवानराव. डौलदार बैल आहे. या डौलदार बैलाचं नाव भवानराव. चालेल, ऑल द बेस्ट. मित्रांनो, बकासूरच्या यशामागचा पाठीमागचा हात आणि छोटी छोटी कामं करणारा पण महत्त्वाची कामं करणारा, म्हणजे बैल गर्दीतून नेणं, आणणं, त्याला चारा घालणं, अशी छोटी छोटी कामं पण महत्त्वाची कामं करणारा एक तरुण आहे. नाव सांगा. नाव वैभव आहे, वैभव सरतापे. सगळे मला गुजा म्हणतात. किती वर्ष झालं आहे बकासूर बरोबर? आधीपासूनच आहे. आधीपासून? हां. लहानपणापासून? हां. बरं. काय काय करता पुन्हा एकदा सांगा बकासूर बरोबर? सगळ्याच गोष्टी घरनं नेतो, आणतो इथं, सगळ्याच गोष्टी करतो. बरं. पैरा टॉपचा आहे? पैरा तर कालपर्यंत आम्हाला माहिती नव्हता. ते महाराष्ट्र जेव्हा लॉट निघला तेव्हाच पोरांना पण अख्ख्या कळलं. नाही तर पैरा पोरांना पण कोणालाच नव्हता माहिती की बकासूरने 110 लॉट थांबवले. हो. सगळे म्हणायचे कधी यायचे कधी यायचे. अहो, सकाळपासून टॉप टू एंड आम्ही लॉट बघत होतो की आत्ता लागन, नंतर लागन, आत्ता लागन, की आम्हाला जसे अख्ख्या महाराष्ट्राला उत्सुकता होती तसेच आम्हाला पण होती की बकासूरला पैरा कोणता केला मामाने. पण पैरा टॉपचा केला की आत्ता वडकीचा 1 नंबरचा मानकरी. हो. ही गाडी मागं पण पडलेली, मागं पण 1 नंबरची मानकरी आहे गाडी. तुम्ही बघितलं असेल की बकासूर बरोबर मोठ्या मैदानात पळताना एक प्रकारचं वेगळं चॅलेंज असतं, कारण पब्लिक, सगळं प्रेक्षक वर्ग, त्याच्यानंतर त्याच्या मागं गर्दी सगळी, त्यातनं बैलाला पळायची शेजारच्या, आणि ती जबाबदारी चांगली पार पाडली पाखऱ्याने पण चांगली. आणि बकासूर पण प्रेक्षकांसाठीच पळतो बैल.
बैल काय मालकासाठी आणि सगळ्यांसाठीच पळतो, म्हणजे सगळे महाराष्ट्रात त्याचा मालक आहे, त्यांच्यासाठीच बैल पळतो. 4थं वर्ष आहे यंदा. बघता बघता 4 वर्ष झाली की बकासूर पुशे गावात तर 3 वर्ष हॅट्रिक घेतली, पण 4थं वर्ष आहे ही. हे 4थं वर्ष आहे. यंदा पण आम्हाला काय कपाळाला गुलाल लागावं एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि तुम्हाला अपेक्षा आणि ह्या सगळ्या प्रेक्षकांना बी तीच इच्छा आहे. सगळ्यांची तीच इच्छा आहे. कालपासून पण कमेंट येते, ते फोन येते ते आम्हाला पण, की बकासूर किती गटात आहे, कधी पाळणार आहे, काय आहे. 110 गटात पळणार आहे. हो, सगळ्यात शेवटी सेकंड लास्ट गटात. आम्ही त्यामुळंच आज उशिरा आलो. आता पब्लिक पण लोक पण बैल बसत नाही ना पब्लिक असल्यावर जवळ, मग त्यामुळं आम्ही उशिरा निघलेलो. पहिलाच महाराज येऊन थांबलेला. आम्हाला एकच प्रश्न विचारला जातो की बकासूर कुठं बांधलाय. बकासूरची काय दरवेळेसची जागा असती, तिथंच दरवेळेस बांधतो आपण, आणि यंदा पण तिथंच बैल बांधला. चांगलं यश मिळवेल, नक्की आहे, आणि चांगलं यश नेहमीप्रमाणे मिळवल अशी प्रार्थना करू. अनेक चाहते ते जगभरातून आज प्रार्थना करतात, त्यांच्या प्रार्थनाला नक्की फळ येईल. आणि आल्यापासून पण आम्हाला खूप लोक भेटतात, लय लांबून लोक आलेले आहेत. 200 500 किलोमीटर लांबून लोक आलेले आहेत बकासूरला पाहण्यासाठी. आणि सगळ्यांना आपण फायनल झाले की सगळ्यांनाच फोटो काढून देणार आहे. कितव्या फाटीवर पळणार आहे? 5 नंबर. 5 नंबर फाटी. चला, ऑल द बेस्ट. छोट्या छोट्या गोष्टी करत असता बकासूरच्या, आणि त्या खूप महत्त्वाच्या आहेत. जाता जाता सांगा, बकासूरची कुठली गोष्ट ही कुणालाच माहीत नाही, ती तुम्हाला माहीत आहे, अशी कुठली गोष्ट आहे? त्याचं सगळंच माहीत, त्याला बघण्यावरनंच कळून येतं की त्याला काय करायचं, त्याला काय पाहिजे. म्हणजे मनातून वाटतं की त्याला काय पाहिजे, काय करायचं, नाही का, सगळं कळतं त्याला. सगळं कळतं. चालेल. मोहिल शेठ आहेत. मोहिल शेठ यांची आवर्जून मुलाखत घेत नाही आपण. आपण मुलाखत ती थांबवली या, कारण निश्चित सर्वांचे दुवेन आज चांगलं यश मिळेल. हो, नक्कीच. ऑल द बेस्ट. धन्यवाद मोहिल शेठ, ऑल द बेस्ट. अशा पद्धतीनं मैदानात फेरफटका मारलेला आहे. बऱ्याचशा लोकांना बैल बघायचे असतात. तुम्ही बघू शकता इथं कटरेकरांचा घरचा साज आहे. पहिरं वेगवेगळं असलं तरी इकडं बब्या आहे, इकडं दुर्गा आहे, तिकडं परत 22-11 सोने आहे. तिकडं बघू शकता तुम्ही 36मध्ये गट पास, किती 33मध्ये गट पास झालेला आहे. तर अशा पद्धतीनं सगळं गट पास, आपापल्या पद्धतीनं तयारी, कोण पहिल्यांदा आलेलं आहे, हे सगळं चालू असतं एका मैदानात. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं असतं की एक आनंद. तुम्ही बघू शकताय, कुठलीही चिंता नाही, काळजी नाही. जिंकलं तरी जास्त हुळून जाणं नसतं, हारलं तरी नैराश्य नाही. असा हा बैलगाड्याचा थरार तुम्ही पाहू शकताय पुशेगावमध्ये. तर तुर्तास मैदानाची आत्ताची स्थिती अशी आहे. काय काहींनी गट पास केला आहे, काय काहींनी आत्ता पळायच्या प्रतीक्षेत आहेत, मैदानात बसलेले आहेत नंदी. तर ही स्थिती आहे. धन्यवाद.